नमस्कार मित्रांनो, संक्रांतीच्या आधी येणारी भोगी फक्त सण नाही तर निसर्गाशी जोडलेली आपली संस्कृती आहे. खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी का खातात आणि भोगी का इतकी खास आहे? आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, भोगी म्हणजे नेमकं काय? तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. नको रे ओढू, नको रे ताणू, आनंदाची भोगी मांडू, या म्हणीतूनच या सणाचा खरा अर्थ समजतो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळालेल्या ताज्या पिकांचा उपभोग घेणं आणि शरीराचं पोषण करणं हाच भोगीचा मुख्य उद्देश आहे. असं म्हणतात की भोगी म्हटलं की सर्वात आधी आठवते ती म्हणजे खेंगट भाजी. या भाजीमध्ये हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र केल्या जातात, जसं की ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे. आणि ही भाजी केवळ चविष्ट नसते तर संपूर्ण पौष्टिक थाळी आहे. एकाच भाजीमधून शरीराला लागणारे प्रोटीन, फायबर आणि आपल्याला उष्णता मिळते. आणि खेंगटमध्ये खास वापरली जाणारी तीळ. तर तिळाला काय इतकं महत्त्व आहे? तर तीळ ही उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता टिकवून ठेवायला मदत करते. म्हणूनच या काळात तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. तसेच आपण पाहतो की भोगीला बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडीलाही विशेष महत्त्व आहे. बाजरीची भाकर ही शरीराला ताकद देणारी आणि लोणी ही ऊर्जा वाढवणारी आहे. आजच्या जंक फूडच्या काळात भोगीचं जेवण आपल्याला शिकवतं, नैसर्गिक अन्न हेच खरं आरोग्य आहे. काही ठिकाणी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडीही केली जाते. भोगीचे काही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे, जसे की पाऊस देऊन शेती समृद्धी करणाऱ्या इंद्रदेवांचे त्या दिवशी आभार मानले जातात. त्यानंतर पहाटे उठून घर स्वच्छ करून तेल लावून स्नान करणे, नवीन किंवा स्वच्छ कपडे घालणे, तसेच जुने नकोसे सामान जाळण्यामागचा अर्थ फक्त वस्तू नाही तर मनातील नकारात्मकता जाळणे हे असते. ग्रामीण भागाकडे एक म्हण आहे, भोगी न्हावा आणि नशिबी यावा. तर ग्रामीण भागात असं मानलं जातं की जो भोगी आनंदाने साजरी करतो त्याचं वर्ष आरोग्यदायी आणि समृद्ध जातं. भोगी आपल्याला शिकवते, जे निसर्ग देतो ते आधी देवाला अर्पण करा आणि मग ते कृतज्ञतेने स्वीकारा. तर मित्रांनो, भोगी म्हणजे फक्त भाजी आणि भाकरी नाही, तर भोगी म्हणजे आपली माती, आपली शेती आणि आपली संस्कृती. या भोगीला थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहा, घरच्यांसोबत बसा आणि निसर्गाला मनापासून धन्यता द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.